नमस्कार मंडळी, आईच्या पाहुणचारामध्ये मी आपलं स्वागत करते। आज आपण नारळी पौर्णिमेनिमित्त नारळी भात कसा करायचा ते पाहू। यासाठी एक वाटी तांदूळ स्वच्छ धुवून 15 मिनिटे झाकून ठेवायचा। एका नारळाचे 2 भाग करून त्याचे साल काढून घ्यायचे। आता या सोललेल्या नारळाचे छोटे छोटे काप करून घ्यायचे। फ्रेंड्स, नारळी पौर्णिमेला राखी पौर्णिमाही म्हणतात। याच दिवशी कोळी बांधव समुद्राला नारळ अर्पण करतात। फ्रेंड्स, आता हे ओल्या नारळाचे तुकडे मिक्सर जारमध्ये काढून बारीक वाटून घ्यायचे। फ्रेंड्स, यामुळे नारळ खवण्याचा वेळ वाचतो। फ्रेंड्स, मी तुम्हाला आठवण करू इच्छिते की तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आता एका भांड्यात तूप गरम करून त्यात 5-6 लवंगा घालायच्या। लवंगा परतल्यावर त्यात धुवून निथळलेले तांदूळ घालायचे। हे तांदूळ 3 ते 4 मिनिटे छान परतून घ्यायचे। तांदळाच्या 1.5 पट पाणी घालायचे आणि हा तांदूळ 75% शिजवायचा। वेलची पावडर करण्यासाठी वेलची भाजून घ्यायची। मिक्सर जारमध्ये साखर आणि वेलची बारीक वाटून घ्यायची। 1 मोठा चमचा खसखस भाजून घ्यायची। आता भाजलेल्या खसखसमध्ये नारळाचा चव घालून 5-6 मिनिटे छान परतून घ्यायचे। आता त्यात 1.5 वाटी गूळ घालायचा। गूळ घातल्यावर हे मिश्रण थोडे सैल होते। जसे हे मिश्रण परतून घेऊ तसे हे मिश्रण आळून येते। आता यात 1 चमचा वेलची पावडर घालायची। 1 चमचा साजूक तूप घालायचे आणि यामध्ये उलथणे उभे राहते की नाही पाहायचे। उभे राहिल्यास हे सारण झाले असे समजायचे। आता भातही छान मोकळा झालेला आहे। आता हा शिजलेला भात ह्या सारणामध्ये मिक्स करायचा। आता हा नारळी भात छान मिक्स करून घ्यायचा। गरज वाटल्यास थोडीशी वेलची पावडर घालायची, सुकामेवा घालायचा, तूप घालायचे। छान रंग येण्यासाठी केशर वेलची सिरप घालायचे। आता नारळी भातावर झाकण ठेवून 2-3 वाफ काढायच्या। स्वादिष्ट आणि खमंग गुळाचा नारळी भात तयार आहे। फ्रेंड्स, माझ्या येणाऱ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी नोटिफिकेशन बॉक्सवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील। फ्रेंड्स, नारळी भाताची रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।